स्मार्ट अहमदनगर न्यूज। पुरंदर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी उपमुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींना विष्णुदादा भोसले यांचे खुले पत्र दिनांक 10/2/2025 रोजी मी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने सासवड पोलीस स्टेशन समोर जाहीर टाळण्यात आंदोलन केले। दिनांक 21/4/2025 रोजी अवैध धंदे बंद करण्यात यावेत यासाठी मी विष्णुदादा भोसले, बळीराम सोनवणे आणि कालिदास उबाळे आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बोर्डे साहेब, होम डीवायएसपी साहेब आणि सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी साहेब व उपोषणकर्ते रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी कदम साहेब, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बोर्डे साहेब यांनी 15 दिवसांची मुदत द्या, सर्व अवैध धंदे बंद करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते। परंतु दिनांक 10/2/2025 ते आजतागायत एकाही धंद्यावर कारवाई करण्यात आली नाही किंवा डीवायएसपी साहेब किंवा पीआय साहेब यांना व्हॉट्सअप नंबरवर व प्रत्यक्ष भेटून दिलेल्या माहितीनुसार एका देखील अवैध धंदा करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली नाही। त्यामुळे पोलीस प्रशासन अवैध धंदे रोखण्यास हतबल आहेत की काय, तसेच पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे पुरंदर तालुक्याच्या गौरवशाली इतिहासाची ओळख पुसली जाऊ नये व दहशतमुक्त व अवैध धंदे मुक्त पुरंदर करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पुरंदर तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ते प्रयत्न करावे असे साकडे घातले आहे। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व विविध सामाजिक राजकीय पक्षाच्या पाठिंब्यावर अवैध धंदे बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही सदर खुल्या पत्रात विष्णुदादा भोसले यांनी दिला आहे। प्रतिनिधी अशोक कुंभार।